श्री गुरवे नमः। संत श्रेष्ठ सद्गुरु जगद्गुरु तथा शरण आणि माहेश्वर तथा भक्तगण आपल्या सर्वांसाठीच संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी एक सुंदर अशा प्रकारचा अभंग तयार केलेला आहे की ज्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं दान पूजा जपो ध्यान ध्यान काय आहे याची आपल्याला जाणीव व्हावी, याच्यासाठी कुठेतरी आपण शरणागत होण्यासाठी शरण जाण्यासाठी दिव्यत्वाची जेत प्रतीची तेथे कर माझे जुळती अशी प्रचिती म्हणजे नेमकं काय आहे। आमचे हात जुळण्यासाठी आमची बाण खाली वळण्यासाठी ज्याची आवश्यकता आहे तो प्रसंग योग किंवा ती प्रसंग स्थिती मन्मथ स्वामी आपल्या समोर उभी करतात आणि आपल्या सर्वांना त्या दृष्टीने नम्रपणे एक अनन्य अशी सूचना किंबहुना ईश्वराच्या आशीर्वादाने प्राप्त झालेला हा प्रसादच आहे या भावनेने त्या प्रसादाचा ते स्वीकार करतात आणि स्वीकार करताना जगामध्ये असलेल्या अनंत शकुनामध्ये हा एक सर्वात महत्वाचा शकुन आहे असं सांगतात। अवघ्या शकुनाचा शकुन झाले दर्शन संतांचे पापताप दैन्य फुटे सुखा फुटे हो धरे होय जन्माचे साधका मन्मथ म्हणे फळा आले मागील पापताप दैन्य फुटे सुखा फुटे होत नये। शिवाय अत्यंत श्रेष्ठ अशा या अभंगाचा आरंभ करण्यापूर्वी गुरु परंपरेनुसार गुरुराज माऊली जरी म्हणत असलो तरी गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु हा आद्य आणि अंत आमच्या लक्षात आला पाहिजे। पण त्याच्या मध्याला वीरशैवांचं एक वेगळं भाग्य आहे। पंचजय करू Bye.
दुसरे चरणा मनताय तयाच्या प्रसादे देचा विस्तार आचार्य सद्गुरु आम्हाला दे ऐशा शिवाचार्य वंदावे साष्टांगी कीर्तनाचे रंगी प्रेम भाव गुरुदास विनवी जोडोनिया कर मुखी शिवहार गावा गीती शिवहार 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 आजच्या या परमर्ष ग्रंथ पारायण सांगता दिन भगवतपाद काशी जगद्गुरु दर्शन दिवस आणि गेल्या प्रत्येक दिवसापासून महादेव शिवाचार्य वाईकर, महादेव शिवाचार्य कळमनुरीकर, सिद्ध चैतन्य शिवाचार्य साखखेर्डेकर, शिवचैतन्य शिवाचार्य हदगावकर, काशीनाथ शिवाचार्य पात्रीकर, विश्वचैतन्य शिवाचार्य अष्टीकर आणि आपले संयोजक महाराज शिवलिंग शिवाचार्य महाराज पुणे ते काय गुन्हे तसं कमी तिथे आम्ही महाराज तिथे प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात. विनयाची सेवा ही अनन्यसाधारण सेवा आहे. विनयाचा पहारा आणि टाळाचा आवाज अत्यंत महत्वाचा आहे. पारायणामध्ये विना उतरेपर्यंत म्हणजे टाळ आरती होईपर्यंत नाव विण्याचं पण आरती टाळाची. आपणा सगळ्यांना कल्पना आहे, मला वाटतं मी गेल्या वेळी बोललोय आपणाला की टाळाचं कितीतरी महत्व आहे. टाळ आरती होईपर्यंत ज्या दिवशी आपलं विना पूजन होत आहे त्या दिवशी जे विना उभा राहतो तसेच टाळ पण उभे असतात. एक तर भक्तांच्या गळ्यात नाहीतर एक सुंदर अशी काहीतरी व्यवस्था केलेली असेल त्याच्यावरती टांगलेली असतील. जमिनीवर टाळ पडणार नाही ही काळजी घ्यायची. आणि नंतर टाळाची पूजा झाल्यानंतरच त्याला गाठ मारून मग पोत्यात कशा तरी ठेवायचं, तोपर्यंत ठेवायचं नाही. ही परंपरा हा आमचा धर्म सिद्धांत आहे. आणि हे टाळकरी म्हणजे जसे आमच्या सीमेवरती सैनिक आहेत ना तसे कीर्तनाला ते टाळकरी आहेत. टाळकऱ्याच्या मागे बसतो त्याला पाप लागतं म्हणून टाळकऱ्याने सर्वात शेवटी बसावं, पाठीमागे असावं. शिवपाठ हरिपाठ काय चाललं असेल त्यावेळेला टाळकऱ्याचा पाय जर लागला तर तो पाय ज्याला लागतो तो पुण्यवंत आहे. पण त्या टाळकऱ्याच्या तालात व्यत्यय आणला तर मात्र त्या बसणाऱ्याला सुद्धा दोष आहे. म्हणून टाळकऱ्यापासून अंतरावर बसावं, टाळकऱ्याच्या समोर बसावं, पाठीमागे बसू नये असे काही नियम आपल्याला सांगितले. त्याचबरोबर आपल्यापेक्षा आराध्य आहे, विना जितका उंच आहे तितकंच उंच व्यासपीठ आसन व्यवस्था अशी असली पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा उंच बसणं हा दोष आहे. कधीही आपण उंचावर बसू नये. जे काही प्रवचन असेल, कीर्तन असेल, व्याख्यान असेल त्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमी खाली असलं पाहिजे. म्हणून तर बहुतांश ज्या कथा असतात ना, शिवकथा, हरिकथा, रामकथा, गोकथा, अनेक प्रकारच्या कथा आहेत. आता संसार कथा सुद्धा सांगण्याची वेळ आलेली आहे. शिवार अवघ्या शकुनाचा शकुन आहे. अवघे शकुन त्यातला एक शकुन आहे आपली सून घरात येणे. आपली सून घरात येते आपल्याला माहित आहे ना. सून आपली घरात येते तेव्हा भले त्या पाहुण्याकडे ताकद नसेल तरी आपण आपले दागिने काढतो आणि त्या सुनेच्या अंगावर चढवतो. आणि ते अलंकारयुक्त आपल्या घरात लक्ष्मी, गृहलक्ष्मी बनून आली पाहिजे, सौभाग्य लक्ष्मी बनून आली पाहिजे. म्हणून आपण या सगळ्या सुविधा करत असतो. अनेक लोक म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तर अशी परिस्थिती होती की एखाद दुसरा दागिना फक्त मंगळसूत्रच तिचं असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी नसायच्या.
पण साकळ्या बुगड्या सगळं काय जे असेल ते अलंकार शेजा पाजारणी नणन जाव भावजाई अमुक तमुक हे सगळे तिला द्यायचे आणि चांगल्या वैभवाने अलंकाराने तिला घरात प्रवेश करायचे की या निमित्ताने घरामध्ये कायम स्वरूपी लक्ष्मी राहिली पाहिजे. एवढंच नाही तर तिच्या पायामध्ये धनधान्य असलं पाहिजे. म्हणून पानाचे विडे मांडून त्या विड्यावर पैसे ठेवून आणि मध्ये सुंदर अशा प्रकारचं काय म्हणतात त्याला तुम्ही, मापट चिपट कोळवं निळवं ज्याची जशी कुवत आहे तसं, नाहीतरी अडसरी नाही का, सगळ्यात मोठं माप म्हणजे अडसरी. पूर्ण पाहिली कधीच आपण पाहिली नाही, अर्ध पाहिली. संसार अर्धाच असतो, पूर्ण कधी होत नाही, म्हणून अर्धच भंड असते. त्या पद्धतीने अडसरी नाही का, त्या अडसरीमध्ये धान्य टाकायचं आणि तिनं ते पायानी ओलांडून पुढे जायचं. म्हणजे तिच्या पायात धन धान्य सगळं असलं पाहिजे. आपण आपल्या गुरूंची सुद्धा पालखी काढली जाते. शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या गुरूंची पालखी काढली होती आणि अलंकाराने युक्त असे गुरु महाराजांना प्रवेश दिला होता. त्यानंतर शिवाजी महाराज गेले, संभाजीराजे गेले, 13 महाराज झाले. त्याच्यानंतर कुणी त्यांच्यापैकी आज मार्गदर्शन करायला नाहीये, समाजाला मार्गदर्शन करणारी व्यक्ती नाही. यापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्यांच्याच घराण्यातले 12व्या पिढीतले महाराज होऊन गेले. परंतु त्यांनी सुद्धा असं कुठे प्रचार प्रसार करत राजप्रचार करत कुणी गेले नाही. आताही खासदार आहेत, आमदार आहेत, पण ते राजप्रचार करत काही फिरत नाहीये. पण तरी सुद्धा तुम्ही आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराज की एवढं म्हणायचा अवकाश की आपलं मुठभर मांस चढल्यासारखं आपल्याला होतं. आणि त्यांनी त्या काळात घालून दिलेल्या धर्म परंपरा, त्या काळात सांगून दिलेले आचार विचार आजही आपण आचरणात आणतोय. गुरूंच्या बद्दलचा आदर, आई वडिलांबद्दलचा आदर, विधवेबद्दलचा आदर. त्या काळामध्ये तर विधवा सती जात होत्या. शिवाजी महाराजांनी आपल्या आईला आणि त्या काळामध्ये जितक्या स्त्रिया होत्या त्या सर्वांना आदर गौरव दिला. नवे आपल्या लेकरासाठी कड्यावरून उतरून जाणाऱ्या हिरकणीला तू का गेलीस आणि आमच्या नियमाचं पालन का केलं नाहीस म्हणून शिक्षा न करता तिला साडी चोळी देऊन त्या बाळासाठी चांदीचं, आता तुम्ही बुंडुकले देता ना दूध, आता दुधासाठी ते चमचा आणि बुंडुकलं देऊन त्या बाळाला कपडे करून हिला साडी चोळी देऊन तिची वाजत गाजत मिरवणूक काढली. आणि जो बुरुज बांधला शत्रूला इथं चढणं उतरणं होणार आहे त्याचं नाव हिरकणीचा बुरुज असं नाव दिलं. इतका गौरव शिवाजी महाराजांनी केला. त्यांनी केलेली परंपरा, त्यांनी दाखवून दिलेला आचार विचार. 1100 वर्षपर्यंत यवनांचं राज्य होतं आणि त्यांनी आमच्या माता भगिनीवर फक्त अन्यायच केले, अत्याचारच केला. परंतु आदर गौरव शिवाजी महाराजांनी केला आणि त्या आदर गौरवाचा आजही आपण पुरस्कार करतोय. आजही मातृशक्तीचा आदर गौरव याही वर्षी आपण, तर हे वर्षच मुळात मातृशक्तीचा आदर गौरव म्हणून जागतिक वर्ष झालेलं आहे. मोदी साहेबांनी भारतात केलं परंतु ते संपूर्ण जगाने स्वीकारलेलं आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते देवता, जिथं स्त्रीचा आदर गौरव होतो त्या ठिकाणी सर्व देवदेवता राहत असतात आणि जिथे देव राहतो तिथे दानव थांबत नाही. दानव थांबू नये, राक्षस थांबू नये, दुर्वृत्ती किंवा दुष्टता नष्ट व्हावी वाटत असेल तर श्रेष्ठतेचा विचार असलेल्या देवाचा आदर गौरव केला पाहिजे. आणि जे चांगलं आहे त्याचा दर्शन आपण घेतला पाहिजे, त्याच्या सानिध्यात गेलं पाहिजे. आणि असा अवघ्या शकुनाचा शकुन झाले दर्शन संत देवपुडीचा राजा नाही का, यो देव किंवा जो शिव स गुरु स्मृता य गुरु स शिव स्मृत. आमच्या परमरसातही गुरुगीतेतही आणि भगवद्गीतेतही आपल्याला हेच सांगितलेलं आहे, जो जीव आहे तो शिव आहे आणि जो शिव आहे तो गुरु आहे, जो गुरु आहे तो शिव आहे.
गुरुमध्ये आणि शिवामध्ये नतयोरंतरं कुर्यात् हस्तपादादि साम्येन नैतरै सदृशं वदे. इतका सुंदर बोध आपल्याला केलेला आहे आणि त्यामध्ये या सगळ्यांचं दर्शन आपल्याला घडलं. त्यानंतर भगवतपाद काशी जगद्गुरूंचं दर्शन घडलं आणि आज पुन्हा धारेश्वर महाराजांचं दर्शन. हे घडवणारे कोण आहेत तर शिवैक्य सरस्वतीबाई उदगीरे आणि विश्वनाथ उदगीरे यांच्या स्मरणार्थ प्राध्यापक श्री प्रभाकर विश्वनाथ उदगीरे यांच्या सौजन्यामुळे धारेश्वर महाराज इथं आलेले. एकेकाने एकेकाला काहीतरी मदत सौजन्य केलं आणि त्यांचा येण्या जाण्याचा खर्च, कुठलीही गोष्ट पैशाशिवाय चालत नाही. सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ति. काही करायचं झालं तरी सुद्धा आपणाला पैशाची गरज आहे, पैशाशिवाय चालत नाही. दान दक्षिणा पाहिजे, गाडीचा खर्च दिला पाहिजे, पुन्हा अलंकार दिला पाहिजे. साधं पोराचं लग्न जरी करायचं म्हटलं तरी सुद्धा पै पाहुण्यांना आपण आहेर घेतो, त्यांना कपडे नाहीत म्हणून नाही, पण मी दान केलं पाहिजे. आमच्या धर्माचा सिद्धांतच आहे अहिंसा सत्यमस्तेयम ब्रह्मचर्य दया क्षमा दानम पूजा जपो ध्यानम इति धर्मस्य संग्रह. दान पूजा जप आणि ध्यान या चार गोष्टी आत्मकल्याणाच्या आहेत, लक्षात घेतल्या पाहिजे. दान पूजा जप आणि ध्यान या चार गोष्टी केल्या तरच आपलं आत्मकल्याण आहे, अन्यथा नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची सुविधा ज्यांच्यामुळे प्राप्त होते आहे आणि या सुविधेनंतर ज्यांचं दर्शन घडत आहे ते अवघ्या शकुनाचं शकून आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याकडे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, फक्त शेवटच्या वेळेला स्वतः अंगावर पाणी घ्यायचं असतं. कार्याला गेला, मातीला गेला तर मात्र आपलं आपण पाणी घ्यायचं. एरवी कुठलाही कार्यक्रम असू दे आपण आदर गौरवाने त्यांना पाणी देतो. गुरु महाराज घरी आल्यावर पाद्यपूजा करणे हे तर चालूच आहे, ही परंपरा धर्मानं सांगितलेलीच आहे. पण गुरुच नव्हे, लघु जरी आला नाही का, वराडा मंडळी असते, सगळ्या वराड्यांचं पाय आपण धुतो. वास्तुशांत आली की घरामध्ये सगळ्यांचं पाय धुतो. आता जरा सुधारणा झालेली आहे, सुटात बुटात असतात आपले लोक नाही का, आणि मग ते पायात सॉक्स आहेत, पाय धुवू नका. अहो जसं पुरुष मंडळी सॉक्स मुळे पाय धुवायला तयार नाही का, नुसते हात धुवूनच मागे लागतात. पाय धुतले पाहिजेत, हात धुवायची गरज नाही, पाय धुतले पाहिजेत. ही पाय धुण्याची परंपरा ही अत्यंत श्रेष्ठ परंपरा आहे. तिला गुरूंचे पाद्यपूजन म्हणतो. अतिथींचे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. अतिथीचा आदर गौरव हे भारताचं भूषण आहे आणि ते पहिल्यापासून घडत आलं. म्हणून दीर्घायू, आनंदी, सुखसंपन्न, परस्पराचा आदर गौरव या सगळ्या गोष्टी भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात केवळ या पाद्यपूजेमुळे. अहो जरा कुठे गडबड झाली समजा, एखादी सून, कुणाची तरी सून चांगलं वागते आणि माझी सून खराब वागते असं लक्षात आल्याबरोबर लगेच ती म्हणते तुमच्या सुनेसारखी आमची सून असती ना तर तिचं पाय धुवून पाणी पिले असते. ही आपल्याकडे म्हण आहे. म्हणजे सुनेचे सुद्धा पाय धुण्याची परंपरा होती, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अजून पण आहे की नाही हो? 5 दिवसांनी सून आली की तिचे पाय धुवून शिळा कपडा ओवाळून औक्षण करून तिला घरात घ्यावं लागतं. बाळंतपण करून आल्यानंतर सुद्धा सुनेला औक्षण करून गरम पाण्याने पाय धुवून, कारण बाळंतपणाचा काळ आहे, मुलाला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी गरम पाण्याने पाय धुवून तिला घरात घेतलं पाहिजे. आणि शेवटच्या वेळेला सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं सगळीकडे कापलंय, पोस्टमार्टम झालंय, तरी पाय धुतल्याशिवाय आपण त्याची समाधी क्रिया करत नाही. या पायाला सगळ्यात महत्व आहे. घराचं बांधकाम करायचं झालं तरी पाया मजबूत असला पाहिजे, तसा आमच्या धर्माचा पाया आहे. अवघ्या शकुनाचा
शकुनाचा. अवघे म्हणजे बरेच काही शकुन आहेत. ठीक आहे, आपण सुद्धा म्हणतो वा वा, सकाळी बाहेर पडता पडता गायीचं दर्शन झालं, नंदीचं दर्शन झालं, कुणाकुणाला मोराचं दर्शन झालं, कुणाला भारद्वाज पानकोंबडा त्याचं दर्शन झालं. आपण शुभदर्शन, हे सगळे शुभदर्शन आहे. सुवासिनीचं दर्शन झालं, पाण्याचा कळस घेऊन येणाऱ्या माऊलीचं दर्शन झालं, पूजेचं साहित्य घेऊन चाललेल्या एखाद्या पुरुषाचं देवळात चाललेल्या व्यक्तीचं दर्शन झालं. ही शुभ दर्शनाचे शुभ लक्षण आहे. हे सगळं काही शकुन आहे, अति सुंदर अशा प्रकारचं शकुन आहे. एवढंच काय, शेतकरी आम्ही आहोत आणि आमच्या दावणीला बांधलेली जनावर एकाच कुशीवर बसले असतील तर तो सुद्धा शकुन आहे. आमचा बैल आम्ही बाहेर आल्या आल्या पटकन उठू लागला तर तो सुद्धा शकुन आहे. आमची गाय आम्ही धार काढायला निघाल्या बरोबर पटकन उठून उभी राहिली तर तो शुभ शकुन आहे. धार काढत असताना पलीकडे वासरू आहे आणि अलीकडे आम्ही धार काढतोय, गाय अजिबात पाय हलवत नाहीये किंवा वासरू सुद्धा हुंदडा देत नाहीये व्यवस्थित. नाही तर वासराने हुंदडा मारला तर आपले धार काढण्याचे भांड सुद्धा निघून जाईल. पण दोन्ही बाजूला हे अतिशय शुभ लक्षण आहे की दुसऱ्या बाजूला वासरू पित, इकडच्या बाजूला धार काढतोय आणि गाय शांत उभी आहे. हा एक त्रिक संकेत म्हटलेला आहे तेव्हा, किंवा त्रिक शकुन म्हटलेला आहे. हा दुर्मिळ आहे बरं का शेतकऱ्याच्या घरामध्ये. कारण आता सध्या शेतकऱ्याला चांगले दिवस नाहीये, शेतकऱ्याला दुर्काल आहे आणि त्यामुळे असा शकुन बघायला मिळणार नाही. कारण मुळात त्याच्याकडे गायच नाहीये, आहे पण ते डुक्कर, कुत्रा आणि बैल या तिघांचा संयोग केलेला एक प्राणी काहीतरी आपल्या घरात आहे. त्या प्राण्याचा काही उपयोग नाहीये, त्याला गाय म्हणता येणार नाही. गाई तिचंच नाव आहे जिच्यामध्ये 33 कोटी देव राहतील, पायामध्ये वेदांची स्थिती, भगवंत शिव परमात्मा कंठावरती, ऐशिया कैलासा नेणाऱ्या, मुक्तिपदा पाठविणाऱ्या. खर तर ती सुद्धा एक गण आहे. जसं शिवगण आहे तसं ती गणी आहे, गणिका आहे. आणि तिचं नाव आहे कामधेनू. कामधेनूचा पुत्र नंदी, कामधेनूची कन्या नंदा, नंदा भद्रा, सुमना, सुशीला, सुरभी, ऐशी तयांची संतती. इतकं सुंदर विचार सांगितलेला आहे. आणि या 5 जणीपासून जे निर्माण होतं, गोमयापासून केलेलं भस्म, भसित, क्षार, रक्षा, विभूती यांचे मुळी जीवना सद्गती. फक्त भस्म नाही, भस्म त्रिपुंड्राय पाप ताप दैन्य नाशी, त्रिपुंड्र लावी कपाळाशी. आपल्या कपाळावर भस्म आहे. आपलंच नाही तर जो बघतो त्याचं सुद्धा पाप ताप आणि दैन्य जात. पाहुणे ऐशा शिवभक्ताला ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सगळ्यांना शेवटच्या वेळी भस्म लावतात. ज्याच्या कपाळाला भस्म आहे त्याला यम नेत नाही. मग तो ज्याचा भक्त आहे, शिवाचा भक्त कैलासा जाई, विष्णूचा भक्त वैकुंठा जाई, देवीचा भक्त शिवालयी, गणपतीचा भक्त गणपती होईल. नाही का, ज्याच्या त्याच्या. किंवा सौर भक्त सूर्याचा भक्त आहे तो सूर्य लोकाला अनंत कोटी आकाश, नाही का, तुका आकाशा एवढा किंवा तुका झाला वैकुंठाशी गेला. अशा प्रकारचे जे जे खूप कमी संतांच्या बाबतीची परिस्थिती पाहायला मिळते. आकाशात गेला प्रभू रामचंद्र, जलातहीन झाले, नाही का, शरीरमध्ये गेले. काही लोकांना अग्नीमध्ये दिलं जातं, काही लोकांची समाधी होते, ते जमिनीमध्ये आपला देह समर्पित करतात. तुम्ही आम्ही लोक समाधी केली नाही तरी सुद्धा
समाधिस्थ म्हणून समाधीच करती. वीरशैवांना सुद्धा जरी तो स्वतः समाधिस्थ नाही झाला, आता कुठं आपल्याला परिस्थिती बिघडलेली आहे. पूर्वीचा काळ असा होता, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, 4 आश्रम होते आणि ते लोक आदराने पाळत होते. आता तसं नाही. आता आपण खाली जायच्या वेळेला अरे त्याच्या कमरेच्या चाव्या बिव्या बघा असं सांगावं लागतं. इतकी परिस्थिती बिकट झालेली आहे. नाहीतर आपलं लग्न झाल्यापासून मुलाचा जन्म होईपर्यंत संसार करावा. मूल एकदा मोठं झालं की हळूहळू त्याच्यावर सोपवायला पाहिजे. लग्न झालं मुलाचं की सुनेच्या हातात घर आणि मुलाच्या हातात संसार दिला पाहिजे आणि आपण अलिप्त राहिलं पाहिजे, नामस्मरण करत राहिलं पाहिजे. हळूहळू त्या संसार सुरू झाला. नातू पाहिला की पुन्हा नातू किंवा नात पाहिले की पुन्हा या संसारात आपण राहता कामा नये, फक्त नामस्मरण करत राहिलं पाहिजे. फक्त नामस्मरण करत राहिलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये ही परिस्थिती होती आणि मग घरी आजी आजोबा वगैरे नामस्मरण करत असायचे. त्यांचं नातवंड ऐकायची, मुलं ऐकायची आणि मग ती पुढे परंपरा चालायची. आता ही नातीच राहिली नाही. मुळातच लग्न करतानाच मुलगी म्हणते मुलगा सुंदर असावा, देखणा दिसावा, पगार चांगला असावा, सासू सासरे असावेत, पण फोटो मध्ये नणंद नांदायला गेलेली आणि धीराची कटकट नसलेली असं घर पाहिजे. परवा असंच एका ठिकाणी आम्ही गेलो आणि तो एकुलता एक नवरा, दुसरं कोणीच नाहीये. म्हणजे ह्यांच्या इच्छेप्रमाणेच मर्जीप्रमाणेच सगळं काही झालं आणि रस्त्याने जाता जाता दोघांची इच्छेप्रमाणे इकडे फिरायचं तिकडे फिरायचं. आता अशी वृत्ती असते त्यांना 4 चाकी गाडी ड्रायव्हर वगैरे असलं नाही मिळत. लक्षात ठेवा, ज्यांची बुद्धीच कोती असते त्यांची गती कोती होती. मग मोटरसायकलवर फिरत होते आणि अचानक ती काहीतरी अजून काहीतरी सांगत असेल काय माहिती, हे विचार करता करता धडपडत गेला आणि पुढच्या झाडावर आपटले. आता हे झाडावर आपटल्याबरोबर जागेवरच गेलं. आता जागेवर गेल्यावर ही पाठीमागे जोरात ओरडते. पाहुण्यांना फोन करावं म्हटलं तर ह्यांचा फोन लॉक. आता त्यांनी कुठला नंबर टाकला हिला काय माहित नाही. जरी नवरा बायको जवळ असले तरी आता सध्या कुणाच्याही फोनचा फोन काय म्हणतात त्याला, पासवर्ड माहित नाहीये. त्यामुळे सगळे नापास होतात. ती तिथेच नापास झाली. फोन मध्ये हजारो नंबर असतील पहिले पाहुण्याचे, कुठलाही नंबर माहित नाही, काहीच माहित नाहीये, करायचं काय. दुसरी गोष्ट म्हणून तर बघा पास बीस काही ठेवू नका हो. नापास होण्याचा कार्यक्रम आहे, तसलं काही ठेच जाऊ नका, अजिबात नको तसलं काही. आणि कशाला कुणाला चोरून काय करायचंय हो. जे काय व्यवहार आहे सरळ सरळ आहे. कुणाला काय फोन करायचा करू देत, आपल्याच नातेवाईकातले करणार आहेत. आपण काही दुसरीकडे वेगळं तरी काही करत नाही. आणि लॉक ठेवला तर वेगळं करण्याची म्हणजे आवड वाढते, पण लॉक नसेल तर तसलं काही करणार नाही असा आचार तर शुद्ध राहतो. तिला काहीही कळलं नाही. बराच वेळ रक्तस्राव झाला आणि तिच्या समोर तिचा नवरा तडफडून मेला. आता नणंद नको, नणंद होती. दीर नको, दीर नव्हता. चुलत कुणीतरी होते, पण नेमकं त्यांच्या बरोबरच भांडण झालं होतं. त्यामुळे त्यांना कुणीतरी सांगितलं की बाबा असं असं तुमच्या चुलत भावाचं झालेलं आहे, हो दे मरू दे तिकडे, काय करायचंय. त्यांनी पण दुर्लक्ष केलं. आता हिच्या घरी ते कळवलं त्यावेळेला हिची जी म्हणजे भावजय होती तिच्या कुठेतरी ते नात्यागोत्यात वगैरे होता. परंतु त्या म्हणजे तिचं काहीतरी जे पूर्वीचं नातं काहीतरी असेल त्या नात्याला अनुसरून तिच्या मनात चीड होती. तिने नवऱ्याला सांगितलं तिकडं जायचं नाही, जायचं असेल तर पहिलं मला घालवा आणि मग. बिचारा बहिणीसाठी तो सुद्धा जाऊ शकला नाही. शेवटी गावातल्या इतर लोकांनी, मग आता इतर लोक कोण असतात, पार्टीवाले, त्यातल्या त्यात निवडणूक असल्या की जरा बरं असतंय वातावरण. कुठली तरी निवडणूक होती आणि त्या निवडणुकीच्या निमित्ताने काही ठराविक मंडळी तिथं आले आणि
त्या पोराची सगळी व्यवस्था करण्याचा निर्णय झाला. काय करायचं ते त्या सगळ्या लोकांनी केलं. भावकीतले लोक हात बांधून बाजूला उभे राहिले. अशी परिस्थिती आपली होऊ नये हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता जवळजवळ प्रत्येक गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. घराघरामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आपण मात्र अवघ्या शकुनाचा शकून म्हणायला. आता हा शकून जर आपल्याला हवा असेल तर आपलं वागणं सुद्धा चांगलं ठेवलं पाहिजे. आपण समतेचा, बंधुतेचा हा विचार केला पाहिजे. 1-1.5 वर्षापूर्वी म्हणजे तुमच्या गावात सुद्धा कोणीतरी आले असतील पहा. जपान, अमेरिका, फ्रान्स इथून काही तरुण मंडळी आली होती. गावात राहायचं, तुमच्या गावाचा अभ्यास करायचा. एक तरुण मुलं आली होती, काही मुली आल्या होत्या आणि ते तुमच्या गावामध्ये अशी माहिती घेत होते की तुमच्या परिवारात माणसं किती आहेत, तुमचं आयुष्य, जास्त आयुष्य असलेले आणि 4-5 भाऊ एकत्र आहेत अशा परिवारात ते जाऊन राहत होते. आमच्या महाबळेश्वर वगैरे परिसरामध्ये ते आले आणि आमच्याकडे एकत्र पद्धती. सातारा जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला असंच बघायला मिळेल 5-5 भाऊ. एक मुंबईला असतो, एक गोव्याला असतो, एक काहीतरी धंदा करतो, दुसरा शेती करतो आणि तिसरा पुढाऱ्याने फक्त पुढारपणच करायचं, दुसरं काहीच नाही. 2-3 मुलं तरी कमीत कमी प्रत्येक घरात असतातच. अशी परिस्थिती आहे. जरी सरकारने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम केला तरी पोरांची नोंदी नाही, पण पोरं 2-3 तर आहेतच. अशी परिस्थिती आहे. आणि मग त्या प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांनी चौकशी केली. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे 3-3 पिढ्यापर्यंतची माणसं जिवंत आहेत. आजी आहे, आजोबा आहे, पंजोबा आहे, खापर पंजोबा आहे, इथपर्यंत सगळे लोक एकमेकाच्या नात्यात आहेत आणि हे सगळे एकमेकाशी जोडून राहत आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांना रोज मिष्टान्न वगैरे काही मिळत नाहीये तरी त्यांची तक्रार नाहीये. आपल्याकडे भाज्या, तूप, लोणचं, पापड, अमुक तमुक एवढं आपण खातोय पण तरी सुद्धा समाधानी नाहीये. खेड्यामध्ये जेवढं समाधान आहे तेवढं आता शहरातून वगैरे तर अजिबात बघायला मिळत नाहीये. इथं सुद्धा तुमचं आता हे आम्ही गेल्या वर्षी राहिलो किंवा यंदाही राहिलो आम्ही, त्या परिवारामध्ये पण अशीच परिस्थिती आहे. सगळ्या बहिणी वगैरे इकडून तिकडून सगळे एकत्र नांदताना वावरताना दिसतात. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बघा, तुम्ही जेवढे कोणी एकत्रित नातेवाईक असतात मग त्याच्यावर संकट भरपूर येतात. प्रारब्ध तो त्याचे सरत असे भोगे, 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 प्रारब्ध तो त्याचे सरत असे काही परिवारामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, काही अल्पायुषी ठरतात, काही अपघातामध्ये जातात, काही अनेक कारणाने जात असतात. या सगळ्या दुःखानंतर सुद्धा ईश्वराचा प्रसाद समजून, ईश्वराची कृपा समजून, बघा तुकाराम महाराज असतील, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र असेल, कृष्ण असेल, शिवाजी महाराज असतील, अनेक लोकांचे जेवढे मोठी मोठी आहेत त्या सगळ्यांचा जर विचार केला तर जयांगी मोठेपण
तया यातना कठीण. ही परिस्थिती पाहायला मिळाली. असे संकट आहे, पण तरी सुद्धा त्या संकटामध्ये ते सर्व समावेशक राहतात, सर्वांशी मिळून मिसळून राहतात आणि मिळून मिसळून राहणाऱ्याच लोकांना एकेका शकुनाचा लाभ होत असतो. असे चांगले शकुन घडत असतात. आपणाला सुद्धा आज शकुनात शकुन घडला की शिवाचार्य दर्शन होईलच. जगद्गुरूंचं दर्शन घडलं. आता या दर्शनाने काय घडतं, काय होतं ते दुसऱ्याचे पाप ताप तुमच्याकडे हरभरा असतो ना, हरभऱ्यामध्येच खोडता की नाही, खुटे. हरभरा खुडला की त्याला बाजूने भरपूर असा पालवी फुटते आणि म्हणून आपण हाड फोडतो. तसं संतांचं दर्शन झालं की पाप ताप आणि दैन्य खुटत, संपत नाही. लक्षात ठेवा, पाप ताप कधीच संपणारी गोष्ट नाहीये. ईश्वर निर्मित गोष्ट आहे, ती कधी संपत नाही. ती ईश्वराने कोणत्या तरी कारणासाठी केलेलीच आहे. आणि पाप काय कशाला म्हणावं, ताप कशाला म्हणावं, दैन्य कशाला म्हणावं आणि त्याचा परिहार कसा करावा, या पण गोष्टी सांगितलेल्या आहेत. परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. म्हणजे दुसऱ्याला पीडा करणे, दुसऱ्याला त्रास देणे हे पाप आहे. आणि गुरूंच्या संतांच्या दर्शनाने काय होतं तर दुसऱ्याला पीडा देणं, ताप देणं ही जी बुद्धी असते ती बदलते. आता इथून पुढे कोणाला त्रास द्यायचा नाही, इथून पुढे कोणाला शिव्या द्यायच्या नाही, इथून पुढे कोणाचं वाईट करायचं नाही, ही बुद्धी मनामध्ये येते. पण वाईट करायचं नाही असं जरी म्हटलं तरी सहज घडतच. माझ्या मनात नव्हतं ओपन झालं, अचानक तोंडून शब्द गेला, अचानक पाय लागला असं आपण म्हणतो नाही का. आपण मुद्दाम लाता मारत कुणाला जात नाहीये, पण सहज कुणाला तरी पाय लागतोच. त्यामुळे पाप घडणार नाही असं नाही, मात्र ते खुटतं, ते कमी होतं. कशामुळे? संतांच्या दर्शनामुळे. म्हणून अवघ्या शकुनाचा शकुन झालेला. आज जगद्गुरु आले तर आपल्यामध्ये काहीतरी फरक पडला पाहिजे. आता तसं तर जगद्गुरु आले त्यावेळेला आजूबाजूच्या गावातली पण माणसं आले असणार नाही का इथं कार्यक्रम पाहायला. त्यामुळे ती संख्या कमी झाली, पण गावचे लोक आहेत प्रचंड संख्येने आले. गेल्या वर्षी अर्धेच लोक होते यातले कीर्तनाच्या वेळी. रात्रीच्या वेळेला आपल्याला आराम करायचा असतो, शिवाय अजून दुसरीकडे पण कार्यक्रम असतो. मग आपण असं आपल्याला एक चॅनल चालत नाही, हो की नाही, लगेच आपण बटणं बदलतो. जाहिरात सुरू झाली की दुसरं चॅनल बघायचं. त्यामुळे योगायोगाने दरवर्षी आपलं पारायण संपायला आणि दुसरं पारायण सुरू व्हायला असा वेळ येते. तिकडे काही लोक असतात. आणि गंमत, आमच्या वीरशैवांचं एक वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. किंवा हिंदू धर्माचं म्हणा,
हिंदू धर्मातल्या लोकांची परिस्थितीच अशी आहे. मग वारकरी असू दे, धारकरी असू दे, कोणी असू दे, दुसरं काय दिसलं की तिकडे पळायचं. आपलं सोडून देणार, दुसरं काहीतरी सुरू करणार. निश्चितपणे आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. धर्म तो कोळीचा जागीजे, आपले धर्मे निष्ठत्वे वर्तिजे, अधर्माची शिगणिमे सहजे, रोची धर्म ओ देवी नमः शिवाय. तेव्हा भगवंतानी भगवतीला सांगितलेलं आहे की तुमचा धर्म काय हे तुमच्या आत्म्याने अगोदर ठरवलेलं आहे. वासनेच्या पोटी जन्मा येणे लागी. माझी जी वासना आहे, माझी जी इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण करण्याकरता मी या कुळात जन्म आलेला आहे. आता जन्माला आलो नंतर त्याच धर्माचं आचरण केलं पाहिजे. आपला कुलाचार काय आहे त्याचंच आचरण आपण केलं पाहिजे. ते जर केलं नाही तर मात्र दोष आहे, पाप आहे. तेव्हा हे कुठलंही पाप घडता कामा नये. ताप काय आहे? त्रिविध ताप आहे. आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक. अधिभौतिक ताप म्हणजे तुम्हाला माहित आहे समोर वायर आहे आणि मुद्दामच त्याच्यावर पाय दिला तर शाप बसणार. माहित आहे पाण्याचा पाईप आहे, मोठा नळ आहे आणि चुकून जर त्याचा 2 पाईप जोडलेले आहे ते ओढलं तर पुन्हा तुम्हाला ते जोडणं कठीण जाणार. इतकं गतीने पाणी येत आहे. त्या पाण्याची गती पाहता मग आपण त्याला हात न लावता थोडस चावी उघडून तेवढंच पाणी पिलं पाहिजे. तेव्हा तेवढाच ते जर पाईप काढण्याचा प्रयत्न केला तर भरभर भरभर पाणी पण निघून जाईल आणि आपला उपयोग पण होणार नाही. तसा प्रत्येक गोष्टीचा सारासार विवेक विचार आपण केला पाहिजे. ज्या लोकांनी तो विचार केलेला असतो त्यांनाच पापातून मुक्ती मिळते, तापातून मुक्ती मिळते. आध्यात्मिक ताप आहे, आधी दैविक ताप आहे आणि आधी भौतिक ताप आहे. आता दैविक ताप आपल्या सगळ्यांना माहित आहे, देव देवता वगैरे काही. मग या देवाची सेवा राहिली, त्या देवाची सेवा राहिली. आपल्याला तर सवयच आहे कुठल्याही देवाला जाऊ दे त्याला प्रत्येकाला काहीतरी मागत बसायचं आणि मागता मागता पुन्हा ते सगळे देव घरी आणून ठेवायचे. एकेकाच्या देवाऱ्यावर किती देव असतील त्याचा पत्ताच नाहीये. आणि मग आज समजा एकादशी आहे, देवाऱ्यावर पांडुरंग पण आहेत आणि बाकीचे देव पण आहेत. आमच्या देवाला नैवेद्य चालेल, पांडुरंगाला चालायचं नाही का? ज्याला जे चालणार नाही ते कसं काय करणार? शनिवार आहे, आम्ही रोज नैवेद्य दाखवला पाहिजे. तर शनिवारी हनुमंत आहे, हनुमंताची पण एक मूर्ती आमच्या देवाऱ्यात असेल. म्हणजे त्या देवाचे काही देवीचं नवरात्र असते, शारदी नवरात्र असते, चैत्र नवरात्र असते किंवा पौष नवरात्र, अनेक नवरात्र असतात. यामध्ये काही देव असतात. अजून कुठल्या कुठल्या देवाचं काय काय असतंय. आम्ही खूप सुंदर देवाला नैवेद्य वगैरे केलेला आहे. त्याच्यात दही ठेवलेलं आहे, लोणचं ठेवलेलं आहे, पापड ठेवलेला आहे आणि संतोषी मातेचा फोटो देवाऱ्यात आहे. चालतंय का तिला? तिला आंबट नाही चालत, लिंबू नाही चालत, दही नाही चालत. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करता देवाऱ्यावर सगळ्यांचा घोळका करून ठेवणं बरोबर नाही. म्हणून शिवतोची देवाय सेवक, शिवतोची देवाय रते सेवक, शिवतोची देवाय रते सेवक, शिवतोची देवाय रते सेवक. विष्णू ब्रह्मांडिक सुरासुर, नित्य ब्रह्मांडिक सुरासुर. मग हे बाकी सगळे सेवक आहे. सेवकांना सेवकाच्या जागेवर ठेवलं पाहिजे. त्याची जागा बदलली तर मात्र बरोबर होणार. विनेकरांची जागा, कीर्तनकाराची जागा, पेटीवाल्याची जागा ही ठरलेली आहे. त्या जागेमध्ये बदल होता कामा नये. तो जर बदल झाला तर इथे जशी विसंगती होईल तसं देवदेवतांच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणून आचार विचार करत असताना एक निश्चितता असली पाहिजे. ज्याचा जो देव आहे त्यांनी त्याची सेवा केली पाहिजे. आणि मग त्याला आचार विचार सांगत असताना एक चांगली जोड घालून दिली किंवा चांगलं एक उदाहरण दिलं. लिंगपती अंगसती धर्मणी, लिंगपती अंगसती धर्मणी,
अंगसते धर्मनीते कपटी अंगसते धर्मनीते वीरदैव बांधवान साकुमिति वीरदैव बांधवान साकुमिति वीरदैव बांधवान साकुमिति. लिंग हा पती आहे आणि अंग हे सती आहे. यापेक्षा वेगळा विचार नाही. नाही नाही, मला 5-7 दीर आहेत, 2 नंदावे आहेत, शेजापाजारी बरीच मंडळी आहे, माझ्या मालकाचे भरपूर मित्र आहेत. किती जरी असले तरी सेवा करण्याच्या काही मर्यादा आहेत. सेवा करण्याच्या मर्यादा आहेत. मित्राला उगीच घरात बोलवून बसलं तर चालणार नाही. मित्र बाहेरच थांबला पाहिजे. नंदाव्याला उगीच पलंगावर घेतलं नाही चालणार. दीर किती लाडका दीर असला तरी बसा भाऊजी म्हणून चालणार नाही. फक्त पतीलाच आसन शयन भोजन गमन प्रत्यक्षात ती जवळ घेऊ शकते, इतरांना नाही. तसं आपलं आराध्य आहे त्याच्याशी आपण एकनिष्ठ असलं पाहिजे. बाकी कुणाचा अनादर तर अजिबात करता कामा नये. दीराची सेवा केली पाहिजे, सासऱ्यांची सेवा केली पाहिजे, नंदाव्याची सेवा केली पाहिजे, नवे नवे पतीच्या मित्राची सुद्धा सेवा केली पाहिजे. त्याला सुद्धा जेवू खाऊ घातलं पाहिजे. परंतु त्याला जेवू खाऊ घालण्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत, तिथपर्यंतच केलं पाहिजे. त्यात जर बदल झाला तर चुकीच आहे. पण आमचं कसं आहे, ओम शांती आमच्याच घरात, वारकरी आमच्याच घरात, धारकरी आमच्याच घरात, गजानन महाराजांची पोथी आमच्याच घरात, नवनाथाची पोथी आमच्याच घरात आणि परमरहस्य नाही आम्ही देवळात वाचतो. बरीच मंडळी अशी आहेत दरवर्षी पारायण असतं त्यामुळे आम्ही देवळात वाचतो. घरात मात्र आमच्या रामायण चालू आहे, महाभारत चालू आहे, नवनाथ चालू आहे. उपयोग नाही त्याचा. याचा अर्थ रामायण वाचू नका, महाभारत वाचू नका, ज्ञानेश्वरी वाचू नका, दासबोध वाचू नका असं नाही आहे. ते तुम्ही जरूर वाचा. परंतु तुमचं नित्य कोणतं असेल तर तुमचा परमरस असला पाहिजे. नित्य कोणतं असलं पाहिजे, शिवार शिवार म्हणलं पाहिजे, दररोज शिवपाठ केला पाहिजे. शिवार शिवार म्हणले पाहिजे, दररोज शिवपाठ केला पाहिजे. शिवार शिवार म्हणलं पाहिजे, दररोज शिवपाठ केला पाहिजे. शिवार शिवार शिवपाठ याच्यामध्ये शिव वेगळा आहे आणि पाठ म्हणजे अभ्यास, तो आपण लक्षात ठेवला पाहिजे. शिवपाठाचा अभ्यास काय आहे, अष्टावरण, वीरसेवा याची व्रत, लिंग देही अखंडित. शरीरावर लिंग धारण करणं, 24 तास लिंग तुमच्या शरीरावर असणं हे तुमचं मुख्य व्रत आहे. ते व्रत सोडून जर तुम्ही इतर व्रत केली तर त्याचा काहीच उपयोग नाही. आईच्या पोटात प्राप्त झालेलं लिंग जमिनीच्या पोटात गेलो तरी कधी काढता कामा नये, हा आमचा सिद्धांत आहे, ते आमचा आचार मार्ग आहे. तो आचार मार्गाचे ठाई रंग साधिकाची पायी, मार्ग चुकता किती अग्रेसर असेल, किती मोठा असेल, तो जर आचार मार्गात चुकत असेल तर त्याला कुणी थोर म्हणणार नाही, तो नीच पदाला प्राप्त होऊ शकतो. तशीच परिस्थिती प्रत्येकाची आहे. तुम्ही क्षत्रिय आहात, गळ्यात जानवा असलं पाहिजे. तुम्ही माळकरी आहात, गळ्यात माळ असली पाहिजे. तुम्ही ज्या धर्माचे आहात, जे कुठला तुमचं कुलाचार आहे, तो कुलाचार तुम्ही बदलता कामा नये. तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो कुलाचार ज्याचा आहे त्यालाच शकून घडतो.
शकून त्यालाच घडतो की जो सदाचाराने चाललेला आहे, कुलपरंपरा सांभाळतो आहे, आचार विचार परिपूर्ण आहे, त्याला ती गोष्ट घडते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, शकूनच नाही, शकुनाचं शकून, एक सुंदराती सुंदर अशी गोष्ट त्याला घडते. आणि मग त्याचं पाप दूर होतं, पाप खुटतं, ताप खुटतं, दैन्यही खुटतं. मग लोक म्हणतात काय पण असू दे महाराज, काही काम निघू दे. परवा अचानक पोराची परीक्षा ठरली आणि फी भरायला पैसे नव्हते, खूप काळजीत होतो. पण अचानक पंतप्रधान निधीची भांडण 2000 5000 आले. अचानक मालकांची पेन्शन वाढली आणि ते पैसे इकडे मिळाले. अचानक फलाण्याला 5 वर्षापूर्वी 2000 रुपये दिले होते, त्यांनी किती मागितले तरी दिले नाही. 3 वर्ष मागून मागून दमलो, बंदच केलं होतं मागायला. आणि आता 5 वर्षांनी त्यांनी अचानक येऊन त्याचं व्याज सुद्धा दिलं. हा शकून, हे चांगलं घडतं. हे दैन्य फुटे, लक्षात ठेवा. दैन्य आहे, दुःख आहे, दुःख येतात. तुम्ही असं म्हणाल देरे हरी काटल्यावर, असं कधीच होणार नाही. कष्ट केल्याशिवाय प्रयत्न अंती परमेश्वर, असा आहे. तुम्ही प्रयत्न तर केलेच पाहिजे, ते थांबून चालणार नाही. परंतु प्रयत्नाला सदाचाराची जोड असली पाहिजे, सत्संगतीची जोड असली पाहिजे, सद्विचाराची, सुसंस्काराची जोड असली पाहिजे. ते संस्कार आपल्या लेकरांवर केले पाहिजे. चांगल्या लोकांच्या सानिध्यात आपण राहिलं पाहिजे. आपल्या बरोबर कोण लोक येतात, समानशीलेषु व्यसनेषु सख्यम, समानशीलेषु व्यसनेषु सख्यम असं म्हटलेलं आहे. ज्याला सवय आहे नाही का, गाडीत बसल्यानंतर सुद्धा त्याला पटकन कुणीतरी भेटतोय आणि घ्या. कोणाला काही सवय असते, सोलापूर कोल्हापूर, त्यांना पण तसे कुणीतरी मैत्रीण भेटतेच. एवढंच काय, पण कुठल्याही गावात गेलं तर कुठल्या कोपऱ्यात कुठं दुकान आहे ते त्या माणसाला कळत आहे. ते त्याच्या तिथेपर्यंत जातात, त्याच्या जोडीचा माणूस त्याला भेटतो आणि तो तिथेपर्यंत जातो. भजनी मंडळी, अचानक एखादा कोणातरी घरात पाहुणे आला आणि तरी सुद्धा जरा टाणाचा आवाज येतोय, कुठं आहे, हो हो आहे, चला की आपण जाऊया. त्याला आवड नसली तरी पाहुण्यांच्या आवडीसाठी तो मंदिरात जातो आणि त्यांचं भजन काहीतरी कार्यक्रम होताना दिसतो. समानशीलेषु व्यसनेषु सख्यम. एवढंच काय, पण तुमचे पाहुणे नातेवाईक तुम्ही जुळवण्याचा प्रयत्न करत असता, पण ते नातेवाईक सुद्धा जुळवण्यासाठी तुमचे आचार विचार कसे असतात, त्याच आचार विचाराची सून तुम्हाला मिळते. तुम्ही किती प्रयत्न केला आपलं बदलूया म्हणून, तरी नाही. तुम्ही बदललात तर कदाचित पुढचं बदलेल, पण तुम्ही तसेच असाल तर सासू वरचढ सून झाली असं म्हणतात, बाप सवाई बेटा झाला असं म्हणतात. म्हणजे तुमचे जसे आचार विचार आहेत तसे तुमच्याकडे या गोष्टी घडत असतात. पाहुणे पै सगळे. एवढंच काय, मध्यंतरी एका माणसाने सांगितलं, अहो महाराज, आजपर्यंत आम्ही कुणाला काही दिलं नाही. तुम्ही पण बऱ्याच वेळा म्हटलात की जरा धारेश्वरला काहीतरी मदत करा, गोशाळेला काहीतरी मदत करा. मी कधीच काही दिलं नाही. पण सारखं मनात वाटायचं की महाराजांना देत नाही, चूक होते, महाराजांना देत नाही, चूक होते. पण एक जण आला आणि त्यांनी सांगितलं तुमच्या घरात खूपच घोटाळा आहे, याची शांती केली पाहिजे, त्याची शांती केली पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. त्यांनी खूप मोठी यादी दिली, 25,000 खर्च आहे. मंडळी पण म्हटली देऊन टाका की. 25,000 दिले आणि ते घेऊन जो गेलाय तो आजपर्यंत शांती करायला आलाच नाही. शिवाय त्याचं काय होतं, तर तुम्ही कोणाला तरी फसवता म्हणून हा पापाचा माल गपापाला, तसं होत असतं. पण जे चांगले सात्विक विचाराचे मंडळी असते ते योगायोगाने, चला तबलजीचा खर्च मी देतो, मृदंगमणीचा खर्च मी देतो, गायकाचा खर्च मी देतो, वाचकांना काय लागणार जेवण आहे ना ते आम्ही देतो, असं म्हणणारी सगळी मंडळी येते. जे सात्विक असतात ते. हे कधी घडतं, कधीतरी शकून झालेला असला पाहिजे. शकून सांगेन माई भारुणात वगैरे तर अनेक प्रकारचे शकून सांगितलेले आहेत. या प्रत्येक शकुनामधला सर्वात महत्वाचा शकून कोणता असेल तर भजन, प्रवचन, कीर्तन आणि सद्दर्शन. आज आपल्याला जगद्गुरूंचं दर्शन, शिवाचार्यांचं दर्शन. नव्या नव्या टाळकरीमध्ये सुद्धा वानकरी जे आपल्या आजूबाजूला बसलेले आहेत, बाहेर बसलेला सुद्धा एखादा व्यक्ती असेल तो महान पुरुष आहे. आपण पंक्ती वाढतो,
त्यावेळेला अमक्यानीच बसा तमक्यानीच बसा असं म्हणत नाही. आता कुपन असतात नाही का, लग्नात वगैरे जाताना कुपन देतो आपण, पण अजून भंडाऱ्यात आणि यात्रेत कधी कुपन दिलेलं नाही. कारण एकच भावना असते, कुणाच्या तरी रूपाने भगवंतच येईल आणि प्रसाद घेऊन जाईल. तो शकून सगळ्यात महत्वाचा. म्हणून कोण सांगता येत नाही, कोण येईल आणि पुन्हा बघायला गेलं तर मिळणार नाही. आम्ही नाशिकला त्र्यंबकेश्वरला अनुष्ठान केलं आणि ते अनुष्ठान करत असताना अनेक संत महात्म्यांना सगळ्यांना म्हणजे ज्यांची नाव होती त्यांची यादीप्रमाणे केलं आणि विचार केला हे 25 जण आलेले आहेत बरोबर आहे, पण 50-1 लोकांना सांगू की आपण काय हरकत नाहीये. 50 लोक सांगितले. प्रत्यक्षरित्या आमच्या यादीमध्ये 2 आणखी जास्त झाले, 52, 50 ते 52 झाले. 50 52 काय एवढं विशेष नाहीये. सगळ्यांना जेवायला दिलं, सगळं काही केलं आणि ही 2 माणसं आली, बसली. तुमचं नाव काय? मौन आहे. नाव काय? तर मौन आहे. मग आता काय सांगत नाही. असं प्रसाद घेतला. त्यांना जेवढं घ्यायचं तेवढं सगळं काही घेतलं आणि त्यानंतर पुन्हा भोजनावळी झाल्यानंतर आहेर करायचं आहे. आहेर करायला आम्ही गेलो त्यावेळेला ती 2 माणसं दिसेच. ज्या दिवशी रामकुंडामध्ये लोक चंगराचंगरी होऊन मेली त्या दिवशीची घटना आहे. लक्षात ठेवा की आम्हाला ती 2 माणसं आजपर्यंत दिसलेली नाही. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा आत जाताना छडीपूजन वगैरे कार्यक्रम असतो. तिथे आम्ही गेलो त्यावेळेला एक कुत्र भेटलं. गोजदार वगैरे सगळ्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न, भुंकून अंगावरच यायचं, एवढं मोठं कुत्र होतं. काय करायचं मग, राहू दे म्हटले. कुत्र पायरीच्या आत गेलं नाही, पण त्या मधल्या गाभाऱ्यात 2-3 फेऱ्या मारल्या. ह्यांनी सगळ्यांनी दार लावून घेतले होते, कारण दार लावूनच आतली पूजा करतात. आता पुढे ते मला वाटतं लवकरच तिथला कुंभमेळा येतोय, त्यावेळेला पाहिजे तर तुम्ही बघा, पण तिथं जायला मिळेल का नाही शक्यता कमी आहे. आम्ही आमच्या बरोबरचे सेवकांना सुद्धा नेलं नाहीये, आम्हालाच फक्त तिथे संधी मिळाली. त्यावेळेला ठराविकच लोकांना मिळते. पण आमचा ड्रायव्हर, एक पुजारी ड्रायव्हर, रमेश पुजारी म्हणून ड्रायव्हर होता, अजून पण म्हणजे तो आहे, आता आमच्या सेवेत नसला तरी आहे. तुम्ही कधी त्याच्या संपर्क साधला त्याचा फोन नंबर देईल. तो मात्र तोतेगिरी करून भगवत सोहळं नेसून आमच्या बरोबर आला आणि आल्यानंतर त्यांनी बघितलं आपण जाताना 35 जण आहोत आणि बाहेर येताना फक्त 21 जण होतो. लक्षात ठेवा. हे साधू आले कुठले आणि गेले कुठे आणि कसे, हे आम्ही शिवैक्य झालं लिंगैक्य झालं नुसतं म्हणतो, पण आम्ही प्रत्यक्ष ते डोळ्यांनी पाहिलेलं आहे. हे संत महात्मे साधू जे आहेत हे सामान्य नाही आहेत, असामान्य असतात. फक्त आपल्यासाठी म्हणून ते हस्तपादानी साम्येनं फिरत असतात. अद्वितीय अशा प्रकारच्या अनेक असे प्रसंग तुम्हाला जाणवले असतील. तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असं कधीतरी आले असेल. दारेश्वरला आलेल्या बऱ्याच लोकांना असं अनुभव आलेला आहे की एक कुत्र आलं आणि त्याने आम्हाला मंदिरपर्यंत आणलं. मागं बघितलं तर कुत्र दिसेना. कुणीतरी म्हातारा माणूस दिसला, कुणीतरी पोरग दिसलं, कुणीतरी गुराखी दिसला. तो रस्ता दाखवत आला, 1 किलोमीटर पर्यंत आमच्या बरोबर आला, 2 किलोमीटर पर्यंत आला आणि मागे वळून बघितलं, बाळा, ओ दादा, मामा, तो दिसला नाही आहे. असे अनेक अनुभव लोकांना येतात. हे सगळे ईश्वराचे शकून आहे आणि ते तुमच्या पूर्वजन्माचा कुठला तरी संपर्क आहे म्हणून झालेले असतात. या सगळ्या संपर्कामुळेच, या कारणामुळेच शकुनांना शकून सुद्धा पाप ताप दैन्य फुटे आणि सुखा फुटे हो दोंदले. सुखाला दोंदलं फुटतं म्हणजे सुख वाढतं आणि पाप ताप आहे ते नष्ट होतं, पूर्ण नष्ट होत नाही. म्हणून तिथं खुटे असा शब्दप्रयोग मन्मथ स्वामींनी वापरलेला आहे. इतरत्र पाहताना ते नासलं, ते गेलं, पाप ताप दैन्य गेले असं पण काही ठिकाणी सांगितलेलं आहे. पण इथे मात्र पाप ताप दैन्य खुटे सुखा फुटे हो दोंदले. सुखाला दोंदलं फुटतं. हे कशामुळे? केवळ संतांच्या दर्शनामुळे झाले. दर्शन संतांचे, संतांचे दर्शन झाले आणि हे झालं. अजून काय झालं?
एकाएक समसाम्य. आता ही एकाएक समसाम्य काय म्हटलेलं आहे हे मात्र अगं बरेच वर्ष आपण म्हणतोय, पण समजलेलं नसावं. ज्याला समजले त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. समजले तुम्हाला? एकाएक समसाम्य. एका जीवा, एका एक जीवाचा आणि शिवाचं, पिंडाचं आणि ब्रह्मांडाचं इथं नातं सांगितलं. हे समसाम्य आहे. म्हणजे आमचा फोटो आणि आम्ही. आता जर तुम्हाला आधार कार्ड बघितल्याशिवाय मतदान करता येत नाहीये, तुमचं लायसन बघितल्याशिवाय गाडी चालवता येत नाही, तसंच या ब्रह्मांड चालवत असताना परमात्म्याने सुद्धा तुमचं आणि त्याचं नातं काहीतरी करून ठेवलंय, शिक्का करून ठेवलेला आहे. तुम्ही सुद्धा जे जे देखिजे भूत त्या मानिजे भगवंत, जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे स्वरूप गाडे. मग हे जे दिसतंय ते शिव आहे असं म्हटलेलं आहे. जीवो ब्रह्मैव नापरः असं म्हटलेलं आहे. म्हणजे तोच ब्रह्म आहे, तोच भगवंत आहे, तोच शिव आहे. शिवाचं आणि जीवाचं काहीतरी नातं असलं पाहिजे. त्या दोघांचं एकाएक समसाम्य. हे समसाम्य काय आहे? दोघांचं सम आणि साम्य काय आहे? सम एक आहे की हे दोघेही जन्माला आलेले आहेत. सम काय आहे? हे दोघेही जन्माला आलेले आहेत. शिवही जन्मलेला आहे आणि जीवही जन्मलेला आहे. दोघांचं अजून सम आणि साम्य काय आहे? तर हे दोघेही जीवन जगतात. फक्त दोघात फरक काय आहे? तर शिव मरत नाही आणि जीव ठरत नाही. जीव हा मरणा जातस्य मरणं ध्रुवम. जो जन्माला आलेला आहे तो मरतोय. शिव परमात्मा हा स्वयंभू आहे, जन्माला आलेलाच आहे. शिव आहे. शिव आहे म्हणून हे सगळं ब्रह्मांड आहे. लक्षात ठेवा. परमात्मा आहे म्हणून हे सगळं काही आहे. एकोहम बहुश्याम असं स्वतः भगवंत सांगतात. मी माझ्यातूनच निर्माण झालो. माझी स्फूर्ती वेगवेगळी निर्माण झाली. माझ्यामध्येच माया निर्माण झाली आणि हे संपूर्ण ब्रह्मांड मी निर्माण केलं असं भगवंत स्वतः सांगताय. परंतु तो भगवंत आणि आमच्यामध्ये काय आहे? तर तो जन्माला आला, जगला, इथपर्यंत आम्ही आहोत. फक्त मेला म्हणून आम्हाला फरक पडलेला आहे. पण इथं मात्र असं सांगतात की जो संतांचं दर्शन करतो तो मरतच नाही. तो कधी मरत नाही. तो कायमस्वरूपी राहतो. कारण देव सुद्धा नावाचा आहे. इथं नावाला जास्त महत्व आहे. नामस्मरे त्याच्या नामस्मरे त्याच्या रूप, नामस्मरे त्याच्या रूप लागे पाठी. ऐकता भेटी देऊ दावे, ऐकता भेटी देऊ दावे, ऐकता भेटी देऊ दावे. त्याला सांगितलं, अरे तुझा खऱ्या अर्थाने तू जे म्हणतोयस ते सगळे जीव परमात्मा आहेत, राम आहेत. आणि या रामाला तू मारून टाकतोयस हे बरोबर नाही आहे. ते म्हणजे मला राम काय माहित नाहीये आणि तुम्ही म्हणताय ते मला काही शक्य होणार नाही. ठीक आहे, राहू दे म्हटले, काय हरकत नाही. पण हे तर माहित आहे ती माणसं तू मारलंस की मरत होती. मरत तर होती ना. तू ज्यांना मरा म्हणत होतास ना, म्हणा मरा मरा म्हणा. ठीक आहे, मरा मराचं राम राम झालं. तसंच तुला ते शिव कळत नाही तर राहू दे. शिव तर माहित आहे. शिव माहित आहे की नाही? शव शव म्हणत गेला की शिव शिव आपोआपच कळे. कारण जीभ आपली बोबडी पडते त्यावेळेला शिव 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 असं म्हणत जात. आपोआपच इकार त्याला जोडला जातो. ते आपोआपच त्याचं नाव तोंडामध्ये येत राहतं. जे जे काय ब्रह्मांडात आहे ते पिंडांडात आहे. जे म्हणून तुला देव म्हणून कुठे त्रैलोक्य
त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। अखंड मंडलाकार व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आम्ही गुरुला एवढ्याच मी नमस्कार करतोय की अखंड मंडल त्रैलोक्याला जाणे ग्रासलेला आहे, संपूर्ण त्रैलोक्य जो व्यापलेला आहे त्याला तुम्ही मला दाखवून दिलं आणि त्याला तुम्ही अंगुष्ठ प्रमाण स्वरूपात माझ्या हातावर दिलं, म्हणून श्री गुरु तुम्हाला नमस्कार असा। म्हणजे जे आमच्या हातामध्ये आहे त्याला आम्ही लिंग असं म्हणतोय आणि याला अंग असं म्हणतोय, त्याला शिव असं म्हणतोय आणि याला जीव असं म्हणतोय। जीव कधीच संपत नाही, जीव कायमच आहे, जीव जात नाहीये, शरीर जात आहे, शरीर नष्ट होत आहे, त्या प्राणशक्तीला काही होत नाही, प्राण कायम स्वरूपीचा आहे, तो फक्त इकडून तिकडे गेला। त्याचं उदाहरण देताना भगवद्गीतेमध्ये सांगतात की जशी आपण कपडे बदलतो, शरीर बदलत नाही, कपडे बदलतो, तसं हा आत्मा शरीर बदलत असतो। 84 लक्ष जन्मा फिरा ख्यात, 84 लक्ष जन्मा फिरा ख्यात, अवचित प्राप्त नरत्य, ज्या शरीराने आम्ही पाहिलं, ज्या शरीराला दर्शन घडलं, ज्या शरीराने पाप ताप दैन्य केलं ते फुटलं आणि सुखाचं जे दोंदल आहे ते फुटलं, हे सर्व करणार शरीर आहे। पण हे शरीर सुद्धा अनंत जन्माची 84 लक्ष फेऱ्या फिरत अनेक जन्माचे ज्या प्रकारचं सुकृत असेल त्याप्रमाणे किंवा दुष्कृत असेल ते सगळे प्रारब्ध कर्म भोगत भोगत इथपर्यंत आलो। आता मात्र आम्हाला त्याच्यापर्यंत जायचं आहे, मग त्याच्यासाठी आम्हाला नामस्मरण करायला सांगितलेलं आहे। थोडा वेळ नामस्मरण करे। शंकर